पंच जरा सामना थांबवा, आयोजकांकडून सूचना येत आहेत. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करूया. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. दुसरं षटक इथे पाहायला मिळतंय आणि दुसऱ्या षटकामध्ये आदित्य हा गोलंदाज ज्यानं या चेंडूवरती घेतली आहे ती विकेट आणि बाद होणारा खेळाडू आहे तिसऱ्या क्रमांकाचा केतन शिंदे. बॅक टू द डगआउट. संधी दिली जाणार पुन्हा एकदा डीजे ला. खोपोली युवा चषक 2024 मध्ये प्रेमजी गोयल साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. नेक्स्ट बॅटर आलाय तन्मय. तन्मय हा
चौथ्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानामध्ये आलाय. स्कोर कार्ड वरती धावा लागला तर 19. चिराग पापळनं दमदार कामगिरी केली. सुरुवात मात्र त्याची चौकारांना पाहायला मिळाली. 4 चौकार ज्याच्या बॅट मधनं आतापर्यंत आपण पाहिलेत. पण आदित्य अंकुश हा गोलंदाजी मार्गवरती आहे, ज्यानं आतापर्यंत सुरेख षटक हाताळलंय आणि या षटकामध्ये फलंदाजांना ठेवलंय ते बांधून. चेंडू आतापर्यंत झाले त्या षटकातील 3. आणखीन एक जबरदस्त हा चेंडू आदित्य अंकुश आलाय आणि त्यानं पाहिलं आणि खऱ्या अर्थाने या मॅच कडे जिंकण्याची संधी त्यांनी शोधली आहे. अभिजितजी पवार यांच्याकडनं लागोपाठच्या 3 चौकारांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती 20. अभिजितजी पवार यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. खोपोली युवा चषकामध्ये तुमचं हार्दिक असं स्वागत आहे. चांगला चेंडू इथे मात्र गेला गेला असा आवाज येतोय, पण इथे आला आला. 1 धाव मात्र आली. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 21. प्रेक्षक आणि प्रेक्षक, गर्दी गर्दी आणि गर्दी. सगळ्यांचं पुन्हा एकदा खोपोली युवा चषकाच्या या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. गेम इज ऑन. श्रेष्ठ एंटरप्राइजेस या संघाच्या विरोधात सिद्धार्थनगर ही टीम मैदानामध्ये खेळताना नेक्स्ट बॉलर आता मैदानामध्ये येईल. 2 षटकं कंप्लीट झाली आणि 2 षटकामध्ये धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 21. नेक्स्ट बॉलर लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती आलाय. दोन्ही एक्स्ट्रा प्लेयर आता एकमेकांकडे पाहतायत, कारण त्यांना कोणता खेळाडू कुठे उभा आहे हे मात्र थोडं पाहण्याचं अडचण येते. जबरदस्त फटका इन ऍक्शन. बॅटचा फ्लो ओपन करताना पॉवरफुल सक्सेसफुल आलाय दमदार चौकार. चांगला फटका होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण देखील इथे पाहायला मिळते सिद्धार्थनगर या संघाचं. नव्यानं ते मैदानामध्ये नवीन हंगामातील जोश घेऊन आलेत आणि चांगली कामगिरी करताना. इथे मात्र पूर्णपणे बॅट ओपन करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल धावा लागल्या त्या 26. 26 रन स्कोर कार्ड पे जुड़ चुके हैं. आने वाली 3 गेंदें अभी तक बाकी. रुशाल पापळ हे देखील केटीसीच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी आयोजकांना आणि आपल्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. चांगला चेंडू आउट आहे अशी अपील मैदानामध्ये झाली. पंच सांगतात इट्स नॉट आउट. फलंदाज त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप उभा आहे. लक्ष्मणचा हा चेंडू बळी घेऊन गेला फलंदाज तन्मय. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. थँक्यू डीजे. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चिराग पापळ
आता पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आलाय. नॉन स्ट्राइक एंड वरती MH46 BV 7373 ही जी गाडी आहे त्याच्या चालक मालकाला विनंती आहे ती थोडीशी बाजूला घ्या. आयोजकाची गाडी आहे बघा, कोणाला तरी अडचण होतीये, त्यांनी तिथून फोन केलाय आणि सांगताय ती बाजूला घ्या, पण ती आयोजकांची गाडी आहे त्यामुळे आता आयोजक स्वतः तिथे आल्यानंतर ती गाडी बाजूला होईल. इथे धाव जोडली जाईल ती या चेंडूवरती 4 आणि टोटल धावा लागल्यात त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता खऱ्या अर्थानं 34 शेवटचं आणि अंतिम षटक. अंतिम गोलंदाज स्लॉगरचं षटक सिद्धार्थनगर संघाकडे येणारा गोलंदाज नेक्स्ट बॉलर शंतनू. वीरेश्वर आणि एकविरा बिग चॅम्पियन ट्रॉफीचा देखील सोहळा आपण पाहणार आहोत. येणाऱ्या 3 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी डेची स्पर्धा आहे, ज्याच्या पहिल्या क्रमांकासाठी 25,000 आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपयाचं पारितोषिक. ही स्पर्धा एडन गार्डन वरची कोपलीच्या मैदानावरती मात्र रंगणार आणि या स्पर्धेमध्ये देखील रती महारथींचा खेळ आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या टीम कडे आपण संपर्क साधू शकता. अक्षय दाभाडे असतील, ऋषभ शेळके असतील, आकाश चव्हाण, सूरज जोशी, विशाल पाटणूसकर, मनोज भोईर आणि रोहित माळ यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. बिग चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून येणाऱ्या 2024 हे माध्यम असेल. टोटल धावा लागल्या 34. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज शंतनू गोलंदाजी मार्गवरती तयार. साई सिरावेकचे ओनर आमचे परम मित्र सुनील चव्हाण यांची देखील टीम मैदानामध्ये खेळणार आहे, पण त्यांच्या दिशेने मारलेला फटका फसलाय. इथे मात्र फलंदाज चिराग पापोळ बॅक टू द डगआउट. ठोक 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 डीजे. रिक्षावाल्यांना कमी समजू नका. आदरणीय शिंदे साहेब देखील रिक्षाचा आनंद घेताना काही दिवसाच्या आधी पाहायला मिळत होते आणि आज ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे रिक्षावाला आणि चहावाला काही करू शकतो. वाईट चेंडूचा इशारा. धावा लागला स्कोर कार्ड वरती 35. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे नव्यानं आतिश शिंदे. ही वाईटची फक्त एक धाव आहे. असं वाटलं तर प्लस धाव जोडली जाईल, पण थांबवलं गेलं. पंचांनी सांगितलं ही एकच धाव आहे. टॅप करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न अडवण्यात आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे झालंय. क्षेत्ररक्षक हुसेन दमदार कामगिरी करून दाखवली आणि दुसरीकडे आहे लॉंगॉप आणि लॉंगॉप मध्ये हुसेन आणि हसन. हसनच्या चेहऱ्यावरती सदा आपण बहरती स्माइल पाहतो आणि हुसेन देखील चांगली कामगिरी करताना. जबरदस्त फटका विल ऑन द कार्पेट. गोळीच्या वेगाने आरपार. चेंडूवरती मिळतील 4 धावा. इट्स अ चौकार. डीजे
थँक्यू डीजे. आणि चौकार मारल्यानंतर मोह मात्र आवरला नाही, ते मारलाय षटकार आणि आता मात्र फलंदाज होईल OUT आउट. अक्षय पवार यांचं देखील या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. त्यांच्या कामामध्ये ते आज व्यस्त होते त्यामुळे लेट आलेत. चेंडू झालेत आतापर्यंत 4 आणि धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 4 चेंडू झालेत. नेक्स्ट बॅटर आला मैदानामध्ये ओमकार 7व्या क्रमांकावरती, पण आतापर्यंत गडी बाद झालेत ते 5. बघा आमच्या मंडप डेकोरेटरला विनंती आहे, जरा तुम्ही लक्ष घाला. आणि तिथे उभ्या असणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुमच्या पायाखालनं ज्या विद्युत तारा गेल्यात त्या विद्युत तारेवरती पाय देऊन उभे राहू नका, नाहीतर 440चा करंट लागण्याची दाट शक्यता आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 40. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जोपर्यंत करेल मंडप डेकोरेटर या मैदानावरती त्याचं काम, तोपर्यंत ऐकूया डीजे वाल्याचं काम. वाजव तुझं गाणं डीजे. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे ती टोटल 40 धावांची या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसराला परतल्यानंतर थोडा धावांच्या गतीचा अंतर मात्र कमी कापलं गेलं. गोलंदाजांना स्पीड ब्रेकर निर्माण केले आणि त्या स्पीड ब्रेकरचा अभाव इथे आता या 2 फलंदाजाला पाहायला मिळतोय. आतिश आणि ओमकार मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती ओमकार, नॉन स्ट्राईक एंडवरती आतिश. तांत्रिक बिघाड पाहायला मिळतोय मैदानामध्ये, पण मंडप डेकोरेटर सक्षम आहेत, ज्यांनी सुंदर अशी लाईटची व्यवस्था मंडप सजवण्याचं काम केलंय. डीजेचं देखील चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याला सगळ्या खेळाडूंचं सहकार्य देखील आता लाभलंय. बघा त्या विद्युत तारेपासून थोडंसं लांब उभे राहा, घातपात होण्याची दाट शक्यता आहे. आपल्या घरी आपली आई, बहीण, वडील, बायको सगळेच वाट पाहत असतात, त्यामुळे तुम्हाला विनंती असेल की आपल्या जीवाची काळजी घ्या. शंतनू नेक्स्ट चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार. फुलटॉस चेंडू होता, ज्याचा भरपूर समाचार घेणं गरजेचं होतं. चिराग पापड बाद झाल्यानंतर थोडेसे अडचण मैदानामध्ये निर्माण झाली. केतन शिंदेने देखील घाई केली, पण अशा वेळी अति घाई संकटात जाई का. 41 41 4 आल्या तर 45, 1 आली तर 42, 3 आल्या तर सांगणं कठीण होतं, पण इथे धावा लागल्या त्या 1 या धावसंख्येनं टोटल 42 येणारे. आता 24 चेंडू 43 धावांची गरज. नेक्स्ट मॅच प्रकाश नगर आणि मस्जिद मोल्ला संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी या. आणि आमच्या व्यासपीठाच्या समोर
फक्त खेळाडू उभे राहतील. बाकीच्या पाठीराख्यांना विनंती असेल थोडंसं स्टेज पासून लांब उभा राहा. तुमच्यासाठी बसण्याची सोय केली आहे तिथे तुम्ही बसून घ्या. आणि खेळाडूंसाठी बसण्याची जी व्यवस्था केली आहे तिथे आमचे प्रेक्षक बसलेत. त्या प्रेक्षकांना विनंती आहे खेळाडूंना बसण्यासाठी आपण जागा करून द्या. सन्माननीय शरदजी देशमुख साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या बरोबरीने आमचे पाहुणे दीपकजी पाटील, गोविंदजी देशमुख, सलीमजी शेख असे दिग्गज मान्यवर आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे या स्पर्धेमध्ये या व्यासपीठावरती येऊन आनंद आपण घ्यावा. मान्यवरांना विनंती आहे मॅच थांबलेली आहे, आपण मैदानाच्या आतमधनं या व्यासपीठाकडे यावं. सगळ्या पाहुण्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या साहेब आपण मैदानामधनं आलात तरी चालेल. अभिजीतजी पवार आणि फिरोज काझी यांना देखील आपण आमंत्रण करूया या व्यासपीठावरती. खोपोली युवा चषक 2024 मध्ये या सगळ्या मान्यवरांचं या व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत आहे. बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ दिग्गज मान्यवर आपल्याला या सोहळ्यामध्ये येताना पाहायला मिळतात. सगळ्यांना विनंती आहे आपण या सोहळ्यामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. शुभमजी देशमुख, शरदजी पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. शुभम देशमुख यांचे पिताश्री पुत्र असावा बंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आता मात्र आपल्या पुत्राची कामगिरी पाहण्यासाठी स्वतः त्यांचे पिताश्री या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. मी मान्यवरांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. अभिजीतजी पवार ज्यांनी एक टीम या स्पर्धेमध्ये पॅक केलेले संघ मालक आहेत, त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. फलंदाज मात्र मैदानामध्ये आलेत सिद्धार्थनगर संघाचे हसन शेख आणि आदित्य अंकुश. गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा निशान पवार. येणारे 24 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज. गेम इज ऑन. 43 धावांची गरज आहे. 42 धावा पहिल्या इनिंग मध्ये स्कोर कार्ड वरती लागल्यात. गेम इज ऑन. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज तयार झालाय. रिबासिपचा प्रयत्न केला गेला. पण इथे पहिला चेंडू फेकला तो निर्धाव. गेम मध्ये ट्विस्ट, गेम मध्ये मजा आहे. अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे. महाराष्ट्राची संस्कृती या व्यासपीठावरती जपली जाते. सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत राहुलजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. मी मान्यवरांना विनंती करतो. शरदजी देशमुख साहेबांना विनंती आहे आपण या स्वागताचा स्वीकार करावा. राहुल शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते शरदजी देशमुख साहेबांचं स्वागत केलं जात आहे. आणि मैदानामध्ये काय घडलंय तर निर्णायक क्षणी पहिला बॅटर आलाय मैदानाच्या बाहेर. दीपक पाटील साहेबांचं स्वागत मात्र केलं जाईल इरफान शेख यांच्या शुभ हस्ते. दीपक पाटील म्हटलं तर टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये पाणी पुरवण्याचं काम करतात. सुंदर असा चेहरा आहे ज्यांनी बरेच टीमना मैदानामध्ये उतरवण्याचं काम बऱ्याच वर्षापासून केलंय आणि आता या मैदानावरती मॅचचा आनंद घेण्यासाठी ते मान्यवरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. गोविंद देशमुख साहेबांचं स्वागत मात्र रोशन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल.
ज्यांचा मी खास करून उल्लेख करेल, प्रत्येक पाहुण्यांची यथोचित काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते, ते म्हात्रे साहेब मात्र आता स्वागत करतात. डॉट चेंडूचा इथे इशारा येतोय. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि धावा लागला त्या स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 0. कौन बनेगा इस मैच में हीरो? इरफान शेख यांना पुन्हा एकदा विनंती असेल, मनीष सेन यांचं स्वागत मात्र आपण करावं. अमित गायकवाड साठी सुवर्ण संधी आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती जर 3 चौकार आले तर 200चं पारितोषिक रोशन मात्र यांच्याकडनं. आणि अभिजित पवार साहेबांचं स्वागत मात्र करतील शुभम शरदजी देशमुख या स्पर्धेचे आयोजक, ज्यांच्या माध्यमातून अभिजित पवार यांचं स्वागत केलं जाईल. पुन्हा एकदा OUT आउट. अमित मात्र येईल मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये जाईल. शशिकांत. परिस्थिती थोडीशी बिकट झाली आहे. 42 धावांचा पाठलाग करताना 43 धावा पूर्ण करायच्या होत्या टीम सिद्धार्थनगर संघाला, पण पहिल्या षटकामध्ये नांगी टाकलीत की काय. फलंदाज मात्र बॅटचा फेस अजूनही ओपन करत नाही, कारण आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते 4. इथे मात्र अवंतर धाव्यांनी धावांचा श्री गणेशा 2 धावा मात्र धावफलकावरती पूर्ण होत आहेत. दोन्ही अवंतर धावा पाहायला मिळाल्या. 2 स्वेर चेंडू इथे फेकले जात आहेत. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. चांगलं योगदान या गोलंदाजांना आतापर्यंत दिलंय. बांधून ठेवलंय, जगडून ठेवलंय, मोहामध्ये अडकून ठेवलंय, पण मोहात पडावं असा हा खेळ नाहीये. इथे तुम्हाला पलटवार करावे लागतील. आपल्या प्रतिसंघावरती वार करताना धावा जमा करायच्या आहेत. धावफलकावरती धावांची नोंद झाली ती 3. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पहिलं षटक प्रगतशील, प्रगतीनं कामगिरी करताना जी प्रगती आयोजकांनी केली खोपोली युवा चषकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये कामगिरी करताना आवाज दॅट अशी अपील मात्र मैदानामध्ये झाली. पण पंच आमचे हुशार आहेत. रायगड क्रिकेट टेनिस .in च्या माध्यमातून जे सातत्यानं पंचांची कामगिरी करत असतात, असे रायगड क्रिकेट सल्लगत असे आमचे पंच सूरजजी पांडे सांगतात, इट्स अ नॉट आउट. सोमनाथ दिवडे. नेक्स्ट बॉलर अजय शेट्टी. गोलंदाजी मार्ग वरती या पत्र्या मारुती संघाचे ब्रह्मास्त्र आहे जी आज टीम खेळतीये. श्रेष्ठा एंटरप्राइजेस या नावानं. आणि श्रेष्ठा एंटरप्राइजेस म्हटलं की कदाचित अभिजित पवार संघाचे पुरस्कर्ते असू शकतात, पण इथे 4 धावा आल्यात. प्रवीणजी माडिक यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. प्रवीणजी माडिक साहेबांना विनंती, आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. प्रवीणजी माडिक साहेबांना आपण विनंती करूया, ज्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय श्रेष्ठा एंटरप्राइजेस या नावानं. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र फलंदाजीमध्ये धार दाखवता आली नाही, पण क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी करताना तन्मय हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आठ धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गाडीचा गेअर बदलावा लागेल. ऍक्सिडेंट वरती ताव देताना आता चौकार मारावे लागतील आणि धाव फलकाला
आकार द्यावा लागेल. दमदार स्ट्रोक इथे आला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. चौकार डीजे. थँक्यू डीजे. 12 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. सूरजजी परदेशी यांना विनंती आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. वाईट चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा फलंदाज येईल पॅव्हेलियन मध्ये. यावेळेस पंचांनी बोट उंचावलं म्हणजे फलंदाज खऱ्या अर्थानं झालाय बाद. संधी देऊया डीजेला. आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज चुकला आणि आपल्या खेळाला मात्र यावेळेस मुकला. 13 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. जय खेडकर आणि प्रतीकजी शिंदे साहेबांना विनंती आपण देखील या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्कोर कार्डवरती धावा लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. क्या मेरा क्या तेरा पाठला केला होतोय 43 या धावसंख्येचा. म्हणजे येणाऱ्या आता 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. जुबेरजी पठाण यांचं देखील स्वागत असेल. शरदजी घोडविंदे बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती येतात. त्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. तन्मय या गोलंदाजच्या प्रत्येक विकेटला शुभम शिर्के यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रसाद तेलंगे आणि आदिनाथजी जैन यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. मान्यवरांचं स्वागत मात्र केलं जाईल राहुलजी शिंदे आणि शुभमजी देशमुख यांच्या शुभ हस्ते. जुबेरजी पठाण यांना देखील आमंत्रण असेल, आपण देखील यावं. लागोपाठचे 2 चौकार आलेत. 21 धावा धावबलगावरती लागल्यात. शुभम शिर्के यांचं लागोपाठच्या विकेटसाठी पारितोषिक होतं, पण इथे मारलेत गोलंदाजावरती चौकार. 22 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. मॅच ऑन आहे. दोन्ही संघ ताकदीनं मैदानामध्ये कामगिरी करताना. आणि इथे फटका फसलाय. पंच मात्र सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं.
बघा फलंदाज आमचा क्रिकेटचा खरा जाणता आणि चमचमता सितारा त्यांनी स्वतः सांगितलं की मी बाद आहे. ठोक डीजे याच्या या कामगिरीवर. प्रतीक शिंदे संपर्क प्रमुख यांचा सत्कार घेऊ. प्रतीक शिंदे थँक्यू डीजे. प्रतीक जी शिंदे जे शहर प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहेत खोपोली शहराचे, ज्यांचं स्वागत मात्र या सोहळ्यामध्ये केलं जात आहे. आणि स्वागत करतील राहुलजी शिंदे साहेब. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 21. संपर्क प्रमुख आहे ज्यांच्याशी संपर्क साधताना स्वागत त्यांचं केलं जाते राहुल शिंदे यांच्या माध्यमातून. शिवसेनेचे दमदार असे कार्यकर्ते जय खेडकर साहेबांचं स्वागत देखील केलं जात आहे. शुभम देशमुख यांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट बॅटर साहिल. शरदजी घोडविंदे साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. पंच जो काही निर्णय असेल तो लगेच सांगा आणि मॅचला सुरुवात करा. पंचांना जर डाऊट असेल तर तुम्ही ऑन स्क्रीन वरती तुमचा डिसिजन पाहू शकता आणि त्यानंतर निर्णय घेऊ शकता. शरदजी घोडविंदे साहेबांचं मात्र स्वागत केलं जात आहे. आमचे आयोजक आहेत, त्यांना विनंती आहे संतोषजी लोहार यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतो या मान्यवरांचं. सुदर्शन असेल कदाचित जो दर्शन देईल. चार चेंडूचा खेळ झाला. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 43 धावांचा बाटला होतोय. येणारे आता 8 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती बॅटर साहिल. 8 चेंडू 22 धावांची गरज. हलक्या हाताना पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सिंगल. अब इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. चौके चौके और मौके ढूंढने पड़ेंगे. इस खेल में डरना मना है. मोहिरेजी जाधव यांना विनंती असेल अथर्व भोसले साहेबांचं आपण स्वागत करावं. सौरभ तेलवणे यांच्याकडनं करायचंय. जुबेरजी पठाण साहेबांचं स्वागत केलं जाईल. मयुरेश मयुरेश यांना विनंती असेल आपण पठाण साहेबांचं स्वागत करावं. स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या टोटल 25. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. सौरभ तेलवणे यांना विनंती अथर्व यांचं आपण स्वागत करावं.
सिंगल काढले त्यांनी, एक सिंगल काढले की काय त्यांनी. करतो यार तू? अरे एक सिंगल काढले आणि एक चौका लावलाय. बघा टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 26 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 17 धावांची. नंतरची मॅच कोणाची? प्रकाश नगर संघाचा संगनायक आणि मस्जिद मोला संघाचा संगनायक. आपण ही मॅच संपायच्या आज जर टॉस का बॉस मध्ये आला नाहीत तर 100% 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. ही शेवटची आणि अंतिम पुकार. सुनील चव्हाण आपल्या संघाच्या संगनायकाला पाठवा आणि त्याचबरोबर राजूभाई आपल्या संघाच्या संगनायकाला आपण लगेच पाठवा. वाईट +1 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल लागल्यात त्या धावफलकावरती टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 28. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 5-15. मॅच एअर टाईट आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न 2-2 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. अंतिम क्षणी चेंडू अडवलाय. 4 चेंडू आता 14 धावांची गरज. मोहिरेश जाधव यांच्याकडनं चिराग पापाळच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. इथे वाईटचा इशारा पंचांचा येतोय. टोटल 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मॅच अजूनही ऑन आहे. चला वेळेला महत्व आहे. पंच स्कोर कार्ड वरती धावा लागला टोटल एक रन आहे. बोलवताना जागा खाली करून द्या. वाईट होतं ना. वाईट +2 आलतं इकडे. इथं वाईट +2 आलतं. वाईट +1 आलतं मध्ये. हां मग 28 नंतर आला. अरे बा 30 आणि हां 4 बॉल 13 पाहिजे. सिंगल आली ना आता. हां तेच तर. चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त चेंडूला अडवलं जात आहे. या चेंडूवरती मिळते ती पुन्हा एकदा एक सिंगल. टोटल 32. या षटकातील चेंडू झालेत 3. येणाऱ्या 3 चेंडूवरती विजयासाठी 11 पाहिजे. 43 पाहिजे ना भाई. झोप आली मला दादा सकाळी 6 वाजता. 32 झाला म्हणजे 11 पाहिजे असेल. किती पाहिजे भाई? 14 पाहिजे. 14 नंतर एकच आली. येणारे 3 चेंडू 11 धावांची गरज. जबरदस्त चेंडू. यावेळेस फलंदाज चुकला आणि इथे मात्र विकेट क्रमांक धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. सोहेल शेख यांचं आगमन झालेलं आहे. नेक्स्ट बॅटर लक्ष्मण मैदानामध्ये. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. आणि ते पंचांचा पंच लेग बाईच्या माध्यमातून आउट आहे का? आउट आहे. आउट आहे. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. म्हणजे असं वाटलं होतं या चेंडूवरती चौकार आलाय पण इथे हिट विकेट फलंदाज पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज.
बॉल आहे का कोण न बोलला बोर झाली तो बॉल होता अरे बाबा कंटिन्यू बरोबर अरे 14 पाहिजे 14 तरी कर राईट आहे अदा लीना मी आलो आवरून आलो अदा लीना आवरून आलो चला नेक्स्ट मॅच चिरागच त्यांनी बॉल टाकून बॅटिंग पण केली चिराग आणि एक विकेट पण घेतली आम्ही तर या मॅचचा हिरो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय चिराग पापड. चिराग पापडला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. बघा श्रेष्ठ एंटरप्राइजेस संघाच्या खेळाडूंना विनंती थोडासा आता व्यासपीठाच्या बाजूला व्हा. श्रेष्ठ एंटरप्राइजेस संघाचे पाठीराखे खेळाडू यांना विनंती थोडंसं बाजूला. आणि चिराग पापड याला विनंती आपण व्यासपीठावरती या. सौरभ जी तेलवणे साहेबांच्या शुभ हस्ते आणि दीपक पाटील साहेबांच्या शुभ